राजेंद्र पाटील सर आणि राजेंद्र बजागे सर आणि गणेशजी पाटील सर दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या असोसिएशनमध्ये खूप सारी चांगली कामगिरी या दोन्ही पंचांची आपण ते मात्र पाहिली. टीम आवळे आपला अतिरिक्त खेळाडूंच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचलेला नाही आहे. टीम आवळे आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे तोही ड्रेसिंगमध्ये, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. फर्स्ट इनिंगचा पहिल्या चेंडू पडायच्या आतमध्ये. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. अतिरिक्त खेळाडूची ही ड्रेसिंग कंपल्सरी असणं गरजेचं आहे. आई गावदेवी पिळचे अडी जय हनुमान आवळे या दोन संघांमध्ये ही लढत सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे. पहिल्याच बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव अंकित केली गेली आणि टीम जय हनुमान आवळे संघाला इथे मात्र 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले, कारण आपला अतिरिक्त खेळाडूही ड्रेसिंगमध्ये असणं गरजेचं आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, त्या अनुषंगानं खेळाडूही ड्रेसिंगमध्ये असणं गरजेचं आहे. हो हो हो, उडवल्या गेलं यावेळेस चेंडूला. अगदी पाहत बसला या चेंडूला हा क्षेत्ररक्षक, असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. ज्या पद्धतीनं चेंडूला जज करणं गरजेचं होतं, कारण थोडंसं क्रॉस लाईन धावताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगानं झेलचा जो अंदाज होता तो इथून मात्र बांधता आला नाही आहे. 2 धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 3 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. बघायला गेलं तर फलंदाजा खेळताना थोडासा त्रास इथून मात्र उद्भवला गेला. निर्धाव फेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 या अंकावर धावफलक सध्या तरी या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल वेगानं, हा ही चेंडू जितका वेगानं डिलिव्हर झाला तितकाच वेगानं बॅटसुद्धा फिरवली गेली, पण ती कुठल्या क्षणी फिरवायची होती हे कुठेतरी फलंदाजाला कळलं नाही आहे. आणि त्यामुळेच की काय, आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर पुन्हा एकदा हुकी हुकी डाव द्यायचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सलगचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपात इथून मात्र फेकले जातात. चेंडू संपतील. 4 धावसंख्या 3 या अंकावर धावफलक. चला आपण वॉर्मअप करूयात तदनंतर, किंवा वेळ कमी खर्च करूयात. 3 षटकांचे सामने खेळले होते तर वेळेच्या बाबतीत कृपया करून आपण सहकार्य करा. चला फास्ट. गोलंदाज सय्या, ओहो यष्टीरक्षक आहे तिथे मात्र चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. निर्धाव फेकी आत्तापर्यंत पहिले 2 चेंडू जर का आपण इथून मात्र बघितले तर त्याच्यावर धावा कन्वर्ट केल्या गेल्या, पण पुढचे जे 3 चेंडू आहेत ते मात्र निर्धाव स्वरूपातली फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. थांबा दर्शवणारे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्यात. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा चेंडू सिंगल अंकित होती. डबलच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकाकडून चूक थोडीशी घडली, आणि चूक घडली पण फेकी पण जी झाली ती कमी वेगानं झाली. त्या अनुषंगाने इथे मात्र 2 धावा सध्या तरी पूर्ण होत असताना आपण पाहत आहे. षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 5.
चला षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. द्वितीय षटक प्रगतीपथावर उद्घोषणा झाली आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता उमेशला आणले गेले. नेक्स्ट मॅच चला टीम आवळे चेंडू डिलिव्हर करायला सुरुवात करायची आहे. क्षमस्व थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दुरावतो. नेक्स्ट मॅच गेम चेंजर मापोली आणि त्याच्या विपक्षात दत्तकृपा धोंडावडवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचंय. ओ हो त्या खेळाडूला आधी पहा. एकच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आधी स्वतःला सांभाळा आणि त्याच्यानंतर क्रिकेट खेळा. कारण सध्या आपण क्रिकेटमध्ये दुखापत होताना खूप साऱ्या बघायला मिळतात. भलेही क्रिकेट आपलं वधारलं गेलं तरीही विनंती असेल की आपण स्वतःला आधी सांभाळूयात, मग क्रिकेटला महत्त्व देऊयात. आणि गोलंदाज सय्यार. ओहो यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं वेगवान चेंडू होता. कदाचित या चेंडूच्या शोधामध्ये आधीच्या चेंडूवर आपल्याला हा गोलंदाज इथून मात्र उमेश पाहायला मिळाला होता. लगातार दोन्ही चेंडू निर्धाव उभा ठेवले गेले. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जाणारा चेंडू असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही. पिळजे संघाला फलंदाजी करत असताना सळो की पळो करून ठेवले गेले या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक. एक आपल्याला वाईट जाताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतरचे जे पुढचे चेंडू आहेत ते संपूर्णतः इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकले गेले. चौथाही बॉल यष्टीरक्षकाच्या हाताला स्पर्श करून निघून जाणारा हा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निघून जातो चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार 4. क्रिकेटने बोलवलं तर जरूर जा. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हेलिकॉप्टर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला, जो की थोडासा अनसक्सेसफुल ठरला. पण एक धाव पळून पूर्ण केली गेली. काही न मिळाल्यापेक्षा एक धाव तर मिळाली असं म्हणायला हरकत नाही आहे. एकेरी धावेने धावसंख्या 11. गाण्याचा कॉर्ड काढ रे दादा. ऑक्स काढून ठेव. हा ठेव त्याचा ते हॅमरिंग होते बघ. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल स्ट्रोक पहा. सुपर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. ताकद किंचितशी कमी इथून मात्र आपल्याला पडताना पाहायला मिळाली आणि बाउंड्रीच्या नजदीक क्षेत्ररक्षण या चेंडूचं होताना आपल्याला पाहायला मिळालं. किती धावा मिळाल्या त्या चेंडूवर तर 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे 13.
चला भावेशला आणले गेले अंतिम षटक हाताळण्याकरिता आपण पाहताय षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता गोलंदाज सय्यार. ओहो वाईट बॉल जाऊ शकतोय, नापसंती दर्शवली गेली आणि वाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. एक धाव अंकित झाली आहे. धावफलक 14 या अंकावर. अजब गजब शैली ज्या व्यक्तींची वाईट दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते गणेश पाटील सरांचे. ओहो हो स्ट्रोक चांगला आहे. हवेमध्ये चेंडू यावेळेस बाउंड्रीच्या पलीकडे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना नक्कीच जर आवळे संघ क्वालिफाय झाला तर एम डी स्पोर्ट्सचे कर्णधार रुपेश जाधव यांच्याकडून एम डी अलीला पार्टी देण्यात येईल. चला आवळे संघ सुवर्ण संधी आहे, घालवू नका हातातून. ट्रॉफी पण मिळेल आणि पार्टी पण मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर चला निर्धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल चौथ्या चेंडूवर प्रहार केले गेले. यावेळेस वन बाउन्स क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि सेफ पोहोचला इथे मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण करण्याचा जो मानस मतामध्ये बांधला गेला होता तो सध्या तरी पूर्ण होत असताना आपण पाहताय. धावफलक 2 धावेच्या बढतीने 16 या अंकावर धावफलक. सदर पोचवले जात नाही आहेत कारण जो मैदानाच्या आतमधून डिसिजन असतो तोच आपण सातत्याने इथून मात्र पोचवत असतो. तसं खरं तर सांगायचं नसतं पण आम्हीही तुमच्यापर्यंत ते पोचवतो. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या वडतीने 20. चलो लास्ट टू गो. धावसंख्या 20. धावसंख्या 20. लास्ट टू गो. अंतिम एक चेंडूचा खेचेश. गोलंदाज सय्यार. वाईट +1 टोटली 2 धावा इथे मात्र मिळतात पाहायला मिळते. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वेग घेते असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 22 या अंकावर धावफलक. चला चला गेम स्पीडअप करायचं आहे थोडंसं. खूप सारा वेळ खर्च करताय. आम्ही विनंती करतोय की घाई करा मित्रांनो प्लीज. अंतिम चेंडूवर आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा चेंडू. चौकार 4. षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. विजयाकरिता 27 धावसंख्येची आवश्यकता. ऐकण्याकरिता जॉईन होतील रोहित सर आणि चला टीम दोंडा वडवली आणि टीम मापोली टॉससाठी यायचंय.
धन्यवाद तेजस सर. वळूयात सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली आहे 26 आणि ज्या 2 धावा पेनल्टीच्या होत्या त्या सुद्धा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. 26 + 2 ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली आहे 28 आणि विजयाकरिता 29 धावाची आवश्यकता असेल. चला तर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पिळंजे संघ जास्त वेळ घेऊ नका आणि आवळे संघ आपली सलामीची पारंपरिक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला तर वळूयात सामन्याकडे. लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 29 धावांचा पाठलाग करत असताना आवले संघ पाहतो स्ट्रायकर एंडला अतिश. गोलंदाज यज्ञेश पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता खोदून काढलाय. धाव बाद ची संधी होती मात्र सुखरूपरीत्या आपल्या क्रीज मध्ये परतताना आपण पाहतोय जयेश याला. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते खोदून काढलं होतं. उचलून फेक केली. धावाची संधी निर्माण झाली होती मात्र आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचत असताना आपण पाहिले जयेश. यात यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल आणि पहिलं विकेट मैदानाच्या आतमध्ये अतिशय रूपात फलंदाज बाद. त्रिफला उद्ध्वस्त केला गेलाय. धन्यवाद डीजे. नक्कीच पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तेज तर्रार चेंडू होता. सलामीची जोडी जी होती ती दगावटच्या आसऱ्याला परतताना आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला यश. यावेळेस सिंग अँड मिस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेत असताना आपण पाहतोय यश आलाय. काय गोलंदाजी केली जाते. टिचून मारा केला जातोय. अक्षरशः बांधून ठेवलं गेलंय फलंदाजांना. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज यज्ञेश. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. हवं तसं बॅटवर चेंडू येत नाहीये. धाव स्ट्रायकर एंडला विवेक. स्ट्रायकर एंडला विवेक. यावेळेस ऑफ साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूर.
यावेळेस ऑफ साईडला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत दूर वरून येतील उचलून फेक करतील एक वरून येतील उचलून फेक करतील एक धाव धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय उमेश. धावसंख्या झाली आहे 6. नवीन फलंदाज आलाय उमेश. यात उमेश आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करेल नक्कीच बॅकफुटला आहे आपला संघ. इथून पुढे फ्रंटफुटला येण्यासाठी त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. एकेरी दुहेरी दैव्याने काही होणार नाहीये. मोठे प्रहार करावे लागतील त्या प्रकारची फलंदाजी करेल का फलंदाज उमेश. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल यश. काय गोलंदाजी करतोय वेळेस नक्कीच नक्कीच नो चेंडू असेल. पंच आमच्याकडे बोलतायत पिचच्या बाहेर चेंडू हाताळलाय दंडित केलं गेलंय. नो चेंडू असेल. अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 7. यापुढील चेंडू फ्री हिट असेल उमेश. फुलटॉस चेंडू होता फ्री हिटचा चेंडू हवं तसं बॅटवर आला नाहीये. फायदा उचलू शकले नाहीयेत. फ्री हिट चेंडू होता. एक धाव पळून पूर्ण गेली आहे. धावसंख्या झाली आहे 8. फक्त एक धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. आपण आतापर्यंत एकही मोठा प्रहार पाहायला मिळाला नाहीये. शेवटचा चेंडू शेष असेल दुसऱ्या षटकातील यश. यश याने सुद्धा यज्ञेश याच्या पावलावर पाऊल ठेवून षटक हाताळताना आपण पाहतोय. यश याला यावेळेस नो चेंडू असेल. यावेळेस अजून एक बिमर हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतील. एक धाव पळून पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र नाही. एकच धावेवर समाधान मानतील. बीमर दुसरा बीमर हाताळलाय गोलंदाजाने. आता मात्र गोलंदाज षटक हाताळू शकत नाहीयेत. 2 बीमर त्याने हाताळलेत. धावसंख्या झाली आहे 10. षटकातील शेवटचा चेंडू असताना बीमर हाताळलाय आणि गोलंदाजाला दंडित केलं गेलंय. या आधी सुद्धा एक बीमर चेंडू हाताळला होता. त्याच्यानंतर अजून एक बीमर आलाय. आता मात्र या सामन्यामध्ये गोलंदाज तो गोलंदाजी करू शकत नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय महेंद्र. एक चेंडूसाठी महेंद्रला आमंत्रित केलंय. धावसंख्या झाली आहे 10. फ्री हिट चेंडू असेल. समोर जाईल उमेश. यावेळेस नक्कीच महेंद्र पण चूक करतोय. महेंद्र सुद्धा नो चेंडू हाताळतोय. महेंद्र याने सुद्धा पिचच्या बाहेर चेंडू पिच केलाय. अजून एक नो चेंडूची अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 11. फ्री हिट कंटिन्यू असेल. फ्री हिटचा चेंडू नक्कीच स्लोवर वन होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पळून पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. उमेश प्रयत्न करतोय मात्र नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद होईल विवेक. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय भावेश.
तिसरं षटक हाताळण्याकरिता आपण गोलंदाज पाहतोय कृतिक. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता आवळे संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका. पिळंजे संघ खूप वेळ खर्च करतायत. यापुढे अजूनही सामने खेळवायचे आहेत. जास्त वेळ खर्च करू नका. सज्ज असतील ऋतिक. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. यावेळेस सलवर फुल टॉस होता. खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. येतील उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. चुकीच्या एंडला थ्रो पाहायला मिळतोय. त्या जोरावर 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो आला असता तर यावेळेस सुद्धा अजून एक फलंदाज बाद ठरू शकला असता. मात्र चुकीच्या एंडला थ्रो आला. त्या जोरावर 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या झाली आहे 14. नक्कीच लोवर फुल टॉस होता. टायमिंग साधू शकले नव्हते. मिस टाइम शॉट होता त्या ठिकाणी. नक्कीच क्षेत्ररक्षक होते मात्र दूरवर राहिले होते. उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धावा नक्कीच पडून पूर्ण केल्या होत्या. धावसंख्या झाली आहे 14. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा कृतिक. यावेळेस पुल केलाय. क्षेत्ररक्षक येतील प्रयत्न करतायत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल होईल. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. नक्कीच ऑन साइडला चेंडू उडवला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. दूरवरून प्रयत्न तर केले होते मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नव्हते. त्या जोरावर 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 16. यात पुढील चेंडू. यावेळेस स्विंग अँड मिस. वा काय चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वलन घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅट्समनच्या समोरून चेंडू वलवलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल आवळे संघाला. 2 मोठे प्रहार. या चेंडूवर काय तो निर्णय समजेल. यावेळेस लोवर फुल टॉस होता. फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून येतील उचलून फेक करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या झाली आहे 18. आता मात्र 2 चेंडू. दोन्ही चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. यावेळेस फटका सजवलाय. खाली क्षेत्र आहे. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार तर आलाय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 22. नक्कीच एक फेअर डिलिव्हरी आपल्या संघाला विजय मिळवून देईल. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल मात्र एक फेअर डिलिव्हरी. यापुढे जर एक जरी दिशाहीन चेंडू आला तर समीकरण काहीच वेगळं पाहायला मिळणार आहे. एक फेअर डिलिव्हरी आपल्या संघाला विजय मिळवून देणार. यात कृतिक त्या प्रकारची गोलंदाजी करेल का. जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच फेअर डिलिव्हरी आता लायची होती. स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतोय आणि सामना विजय ठरतोय पिळंजे संघ.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू असेल जो मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता तोच या मॅच मध्ये सुद्धा हिरो ठरला आहे. यज्ञेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. यज्ञेश यापुढील धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत. पुढील बिग मॅच पाहणार आहोत आणि धावतं समालोचन ऐकायला आमचे साथी समालोचक तेजस सर